राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आज बारामतीमध्ये अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर ते बीडचे पालकमंत्री देखील होते आणि अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बीडमधील वेगवेगळ्या पक्ष संघटनेने अशा पद्धतीचे काही बॅनर्स बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेले आहेत। बीड शहरातील जे काही महत्त्वाचे चौक आहेत या ठिकाणी अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही बॅनर वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावण्यात आले आहेत। अजित पवार यांच्या माध्यमातून बीडमध्ये वेगवेगळी विकास कामं सुरू आहेत। जेव्हापासून अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी बीडच्या विकासाचा धडाका लावला होता, बीडमध्ये विकास कामांचा धडाका लावला होता। त्यांच्या माध्यमातून बीड शहरातील जिल्हा रुग्णालयाचं विस्तारीकरण असेल, जिल्हाधिकारी कार्यालयाचं काम असेल, बांधकाम विभागाच्या कार्यालयाचं काम असेल, त्याचबरोबर कोट्यावधी रुपयांचा निधी बीड शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी अजित पवारांनी दिला होता। आणि तेच अजित पवार आता एका विमान अपघातामध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा बीडमधील वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या असे बॅनर्स लावले आहेत श्रद्धांजलीचे। जेव्हा अजित पवार हे बीडमध्ये यायचे तेव्हा त्यांच्या स्वागताचे बॅनर्स या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लागलेले पाहायला मिळायचे। मात्र एक दुर्दैवी घटना घडली आणि अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि याच मृत्यूनंतर आता बीडमधील जे काही त्यांचे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते यापूर्वी जेव्हा अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावायचे त्यांच्यावर आता अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे बॅनर लावण्याची वेळ आलेली आहे। अजित पवार राजकारणामध्ये धुरंधर होते, अजित पवार यांचं राजकारणामध्ये एक वेगळं स्थान होतं। अजित पवार यांच्यावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार झाले। अमित शहा असतील, वेगवेगळे राजकीय नेते त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये दाखल झाले होते। बीडमध्ये देखील जयदत्त क्षीरसागर असतील, योगेश क्षीरसागर असतील, अमरसिंह पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील, त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोक व्यक्त केला। अनेकांना अश्रू अनावर झाले आणि राज्याच्या राजकारणातील दादा गेल्याचं आज प्रकर्षानं पाहायला मिळालं आणि त्याच दादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांनी बॅनर लावले। ज्या अजित पवारांना बीडमध्ये येताना जे कार्यकर्ते स्वागताचे बॅनर लावायचे, अजित पवारांच्या स्वागतासाठी असे फ्लेक्स असायचे, मात्र त्याच कार्यकर्त्यांवर आज अजित पवारांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।